नमस्कार सखींनो. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण आज प्रत्येकी 3 पैकी 1 महिलेला पी-सी-ओ-डी तसेच पी-सी-ओ-एसची समस्या जाणवते. पिरियड्स वेळेवर न येणं, वजन अचानक वाढणं, चेहऱ्यावर पिंपल्स येणं, केस गळणं आणि सततची होणारी चिडचिड. हे सगळं अनुभवत असाल तर तुम्ही एकट्या नाही आहात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पी-सी-ओ-डीसाठी उपयोगी योगासनं, योगासनांचा पी-सी-ओ-डीमध्ये कसा फायदा होतो, ही योगासनं कशी, किती वेळ आणि कधी करायची हे सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका. कारण शेवटी मी एक खूप महत्त्वाची अशी चूक सांगणार आहे, जी पी-सी-ओ-डीमध्ये बहुतेक महिलांकडून होते. आता आपण पाहूया पी-सी-ओ-डी म्हणजे नेमकं काय? पी-सी-ओ-डी म्हणजे पॉलिसायस्टिक ओव्हरियन डिसीज. यामध्ये अंडाशय नीट काम करत नाही, हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि ओव्ह्युलेशन रेग्युलर होत नाही. म्हणून पिरियड्स इर्रेग्युलर होतात, वजन वाढतं, फेस हेअर वाढतात आणि ॲक्ने पण वाढतात. पी-सी-ओ-डी हा कोणत्याही प्रकारचा आजार नाही आहे. ही लाईफस्टाईल रिलेटेड कंडिशन आहे, म्हणजेच आपण जे जीवन जगतो त्याचाच हे रिफ्लेक्शन आहे. योग्य सवयी म्हणजेच योगासनं केली आणि संयम ठेवला तर पी-सी-ओ-डी कंट्रोल होऊ शकतो. पी-सी-ओ-डीमध्ये योग का प्रभावी आहे? योगासनं फक्त शरीरासाठी नाही, तर ती हार्मोन्स आणि मनासाठी सुद्धा कामं करतात. योगासनांमुळे स्ट्रेस हार्मोन्स कमी व्हायला मदत होते, पेल्विक भागात ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होण्यास मदत होते. पी-सी-ओ-डीमध्ये स्ट्रेस हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. योगासनं ही शरीर, मन आणि हार्मोन्स या तिन्हीवर एकत्र काम करतात. आता आपण पाहूया पहिलं आसन, ते म्हणजे बद्धकोनासन. पी-सी-ओ-डीसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आसन आहे. स्क्रीनवरती पाहून तुम्हाला आयडिया आलीच असेल की हे कसं करायचंय, तरी सुद्धा बाजूला दिलंच आहे मी की हे कसं करायचं आहे. बद्धकोनासनाचे काय फायदे आहेत? तर अंडाशय सक्रिय होतात, पिरियड्स नियमित होण्यास मदत होते, पेल्विक भागातील जडपणा कमी होतो. हे आसन सकाळी 2 ते 3 मिनिटं करा. पाळी नसताना विशेष फायदेशीर ठरते. दुसरं आसन आहे मालासन. हे आसन पी-सी-ओ-डीमध्ये ब्लड फ्लो सुधारण्यासाठी खूप उपयोगी आहे. स्क्रीनवरती पाहून तुम्हाला आयडिया आली असेलच की हे आसन कसं करायचंय. अगदी सोपं आसन असल्यामुळे तुम्ही हे बघून सुद्धा करू शकता. आता आपण पाहूया मालासनाचे फायदे. युटरस आणि ओव्हरीजवर पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. कॉन्स्टिप्युशन कमी होतं आणि डायजेशन सुधारतं. सुरुवातीला जमेल तितकाच वेळ होल्ड करा. गर्भधारणाची शक्यता असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तिसरं आसन भुजंगासन. पोटावर झोपा, हात छातीच्या जवळ ठेवा, श्वास घेत छाती वर उचला आणि श्वास सोडत छाती खाली घ्या. हे आसन 10 ते 15 सेकंद होल्ड करा आणि कमीत कमी 3 वेळा तरी करा. ह्याचे फायदे म्हणजेच हार्मोन्स बॅलन्स होतात, पोटावरची चरबी कमी होते आणि लोअर बॅक मजबूत होते. चौथं आसन म्हणजे सेतुबंधासन. पी-सी-ओ-डीमध्ये थायरॉइड पण डिस्टर्ब असू शकतो. हे आसन त्यासाठी खूप उपयोगी आहे. स्क्रीनवरती पाहून तुम्हाला आयडिया आलीच असेल की हे आसन कशा प्रकारे करायचं आहे. ह्याचे फायदे म्हणजेच थायरॉइड कमी होण्यास मदत होते आणि ओव्हरीज स्टिम्युलेट होतात. अँझायटी कमी होते आणि झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. रात्री झोपण्यापूर्वी केल्यास ह्याचा जास्त फायदा होतो. पाचवं आणि शेवटचं आसन म्हणजे बालासन. हे आसन मन शांत करण्यासाठी फार उपयोगी आहे. स्क्रीनवरती बघून तुम्ही समजू शकता हे कसं करायचं आहे. सर्वच आसन मी इथे एक्सप्लेन नाही केली आहेत, जेणेकरून व्हिडिओ अजून लांब झाला असता. ह्याचे फायदे म्हणजेच मानसिक ताण कमी होतो, पेल्विक मसल्स रिलॅक्स होतात आणि शरीराला शांतता मिळते. सर्व आसनं ही सत्राच्या शेवटी म्हणजेच पिरियड्स येऊन गेल्याच्या नंतरच करायची आहेत. योगासनांबरोबरच प्राणायामसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करणं खूप महत्त्वाचं आहे.
पहिलं म्हणजे कपालभाती आणि दुसरं म्हणजे अनुलोम विलोम. कपालभातीचे फायदे म्हणजेच वजन कमी होतं, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतं आणि मेटाबॉलिझम वाढतं. कपालभाती पाळीच्या दिवसांमध्ये करू नका. गर्भधारणा असेल तर नक्कीच टाळा. अनुलोम विलोमचे फायदे म्हणजेच हार्मोन्स बॅलन्स होतात, स्ट्रेस कमी होतो आणि झोप चांगली लागते. रोज 5 ते 7 मिनिटं केल्याने खूप छान फायदा होतो. पीसीओडीमध्ये स्त्रियांकडून ह्या कॉमन चुका होत असतात. खूप इंटेन्स एक्सरसाइज म्हणजेच खूप जास्त प्रमाणात एक्सरसाइज करणं, त्या मानाने खूप कमी खाणं, सतत डाएट बदलत राहणं आणि ताण घेत राहणं. पीसीओडीमध्ये जेंटल म्हणजेच तुम्हाला शांत राहिलं पाहिजे आणि जे काही तुम्ही एक्सरसाइज, योगासनं, डाएट करत आहात त्याच्याबद्दल कन्सिस्टन्स अप्रोच दाखवायला हवा. मैत्रिणींनो, पीसीओडी म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही. थोडा संयम, थोडी शिस्त आणि स्वतःवरती प्रेम हे ठेवलं तर पीसीओडी नक्की कंट्रोलमध्ये राहू शकतो. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये योग असं लिहा आणि आरोग्य सखी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं आरोग्य तुमच्या हातात.